राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी अनेक वर्ष हरवलेलं आपलं बंधुत्व पुन्हा जोपासण्यासाठी खरंच त्यांनी हात पुढे केला आहे का, की हा नुसता ट्रेलर दाखवला आहे? या ट्रेलरने महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे हे लक्षात घ्या। आणि आता याच ट्रेलर पाठोपाठ सगळेच पक्ष सेम पिक्चर काढण्यासाठी लोकेशन आणि मुहूर्त शोधू लागले आहेत। इकडे राज ठाकरेंनी म्हटलं मी टाळी द्यायला तयार आहे। कुणाला? उद्धव ठाकरेंना। उद्धव ठाकरे म्हणतात माझी अजिबात हरकत नाही, मी देखील तयार आहे। हे होत असतानाच, हे घडत असतानाच राज ठाकरे यांनी एका पाठोपाठ महायुतीतील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी तेव्हा घेतल्या आणि हे दोघंही भाऊ लागलीच परदेशात निघून गेले। महाराष्ट्र बुचकाळ्यात पडला की घडलंय काय आणि घडणार काय? ट्रेलर फेकला आणि पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली अख्ख्या महाराष्ट्रात। आणि तुम्हाला माहिती आहे, मुद्द्यासाठी दररोज भटकणाऱ्या पत्रकारांना पुन्हा नवा मुद्दा मिळाला। अशातच एकनाथ शिंदे पुढे एक पत्रकार उभा झाला अचानक रस्त्यात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर तुमचं काय मत आहे असं शिंदे साहेबांना त्या पत्रकाराने विचारलं। आणि शिंदेंना हा प्रश्न करताच शिंदेंनी पत्रकारांच्या माईकला आपल्या हाताचा जोरात झटका दिला आणि शिंदे त्या पत्रकारावर जाम चिडले। हे आपण मीडियावर पाहिलं असेल। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात आता ती वेळ नाही आणि मला अजिबात वाटत नाही की हे दोन भाऊ एकत्र येतील। असं कोण म्हणतात? मुख्यमंत्री फडणवीस साहेब। पण हे झालं वरवरचं त्यांचं बोलणं, परंतु आतमध्ये मात्र खिचडीत पाणी जास्त झाल्याने खदखदीचा आवाज बाहेर यायला लागला आहे आणि झाकलेलं लपत नसतं हे तुम्हाला ठाऊक आहे। नेमकं प्रकरण काय आहे? ठाकरे बंधूंनी नेमका झटका कुणाला दिला आहे हे समजून घेण्यासाठीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल। नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी। उद्धव ठाकरे अजून परदेशातून आले नाहीत आणि राज ठाकरे मायदेशी परतले, भारतात आले, पोहोचले। आणि परत आल्यावर आता बघा युतीचं घोडं कुठे अडलं आहे हे समजून घेण्यासाठी पत्रकार मात्र उतावीळ झाले आहेत। जसे राजसाहेब आले तसे प्रश्न सुरू झाले। या ना त्या प्रकारे चर्चा करू लागलेत सर्व पत्रकार आणि मीडिया हाऊसमध्ये डिबेट देखील सुरू झालं की नेमकं या दोघांमध्ये घडतंय काय, घडणार काय। परंतु राज ठाकरे मात्र काही बातमी द्यायला तयार नाहीत। आतली बातमी त्यांनी आतमध्येच ठेवली। पण त्याआधीच एक बातमी भिंतीला भोग पाडून बाहेर आलीच। कुठली बातमी? की उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट झाली हे सूत्रांनी सांगितलं आणि 2च दिवसांपूर्वी सूत्रांचं सूत्र खरं ठरलं। राज ठाकरे आणि उदय सामंत यांची खरोखरच भेट झाली ही बातमी पुढे आली। त्याच्या आधी एक बघा टाइम लाईनवर एक बातमी होती, तुमच्या लक्षात असेल, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। म्हणजे थोडक्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका आता पुढे आहेत। राज ठाकरेंच्या इंजिन शिवाय या निवडणुकीला सामोरं जाणं शक्य नाही। एकतर राज ठाकरेंनी स्वतःहून स्किप व्हावं किंवा त्यांना कुणालाही स्किप करता येणार नाही। आणि त्यामुळे जरी वरवर देवेंद्र फडणवीस साहेब हे दाखवत असले की आम्हाला काही फरक पडणार नाही, की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आमच्यावर काहीही फरक पडणार नाही असं फडणवीस म्हणाले। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही, पण आतल्या घडामोडी बघता असं वाटतं की फडणवीसांच्या पोटात मात्र गोळे यायला सुरुवात झाली आहे, हे लक्षात घ्या। आतल्या हालचालींवरून हे लक्षात येतं की ही सर्व मंडळी या बातमीने आतमधून पुरती बिथरली आहे। काय करावं काही सुचत नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संकेताने भल्या भल्यांच्या बुडाखाली आग लागली आहे। राज ठाकरे नेमकी काय भूमिका यावर घेतात हा नंतरचा भाग जरी असला तरी सध्याच्या घडीला उद्धव साहेब ठाकरे पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत येऊन महायुतीला दणका देऊ शकतात, हे लक्षात घ्या। अर्थात उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं हे माझं वक्तव्य किंवा हे माझं आकलन किंवा हे माझं स्टेटमेंट
अजिबात नाही. एक लक्षात घ्या, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तो क्षण अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. आमदार खासदार त्यांना सोडून गुवाहाटीला खोक्यात बंद झाले हे देखील महाराष्ट्रानेच काय अख्ख्या भारताने बघितलं. एवढंच नाही तर पक्षाचं चिन्ह देखील त्यांच्याकडून हिसकावून घेतलं. त्यावेळी एक अभूतपूर्व सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या बाजूने तयार झाली होती, हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि मित्रहो, तीच लाट आता पुन्हा तयार होताना दिसत आहे सहानुभूतीची. एकीकडे सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या सुनावणीबद्दल लांबवलेला निर्णय आणि दुसरा मुद्दा हा की राज ठाकरे टाळी देणार म्हणता म्हणता घेतलेला ठाकरेंनी युटर्न. आणि तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे इतक्या लोकांचा विरोध पत्करून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिलेली साथ विसरू नका. आणि पवारांनी युतीसोबत जाण्याचा घेतलेला आत्ताचा निर्णय. आणि याही पलीकडे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्र विसरला नाही, कोविडचे संकट त्यावेळी देशावर होते. तरी देखील त्यांनी अतिशय शिताफीने आणि अगदी शांततेने त्यावेळी अनेक निर्णय घेतले होते. आणि त्यापैकी एक मुख्य निर्णय तुमच्या लक्षात असेल तो होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. ते शब्दाप्रमाणे वागले होते. आपल्याला आठवत असेल की नाही माहीत नाही, कोविड काळात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची एक ऑनलाईन व्हिडिओ मीटिंग केली होती, त्या बैठकीत मोदींनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली होती, हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. तेव्हा कोविडमुळे असंख्य लोक घरात बंदिस्त असल्याने अनेकांना ती मीटिंग बघायला मिळाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं होतं. एकंदरीत आता महायुती सरकारचा सावळा गोंधळ बघता अनेक लोकांना हल्ली उद्धव ठाकरेंची आठवण होत आहे. आणि शेतकऱ्यांना तर बिलकुल होत आहे, कारण त्यांची कर्जमाफी केली होती अडचणीच्या काळात. त्यामुळे एक चांगली प्रतिमा पुन्हा लोकांच्या पसंतीस ठाकरे साहेबांची उतरली आहे. आता सर्वात जर महत्वाची कोणती गोष्ट असेल तर ती आहे मुंबई महानगरपालिकेची येणारी निवडणूक. आणि एक लक्षात घ्या, जे लोक मुंबईच्या बाहेर राहतात कदाचित त्यांना ठाऊक नसेल की शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका हे समीकरण नेमकं काय आहे. इतरत्र महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं, परंतु मुंबईचे लोक एरवी कुणालाही कौल देतील, परंतु जिथे महानगरपालिकेचा विषय येतो तिथे मात्र शिवसेना आणि ती देखील उद्धव ठाकरेंचीच हा ठप्पा प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आधीच लागलेला असतो, हे लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेना स्थापन केली तेव्हापासून एखादा अर्धा अपवाद वगळता कायमस्वरूपी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. शिवसेनेचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर राहिला आहे, फडकला आहे. मुंबईमध्ये जे मराठी मतदार आहेत ते आजही बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतदान करतात, हे देखील लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंनंतर आता ती परंपरा मतदारांनी उद्धव ठाकरेंसोबत सुरू ठेवली आहे. आणि आता उद्धव ठाकरेंशिवाय कुठली शिवसेना निवडायची असं मात्र मुंबईकर करतील, दुसरी कुठली शिवसेना निवडतील असं मुंबईकर करतील असं सध्याच्या घडीला अजिबात वाटत नाही. आणि विशेषतः मराठी अस्मितेशी नातं असणाऱ्या मुंबईकरांचं नातं याच उद्धव ठाकरे यांच्या बंधूंसोबत म्हणजे राजसाहेब ठाकरेंसोबत अगदी घट्ट आहे, हे देखील लक्षात घ्या. भलेही महानगरपालिकेवर मनसेची सत्ता नसू द्या, परंतु सर्व मराठी मुंबईकरांचं प्रेम हे बाळासाहेबांवर असल्याने आता तो जिव्हाळा, ते प्रेम दोन्ही भावांच्या वाट्याला सारखं आलं आहे, हे देखील लक्षात घ्या. राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग मुंबईमध्ये आजही शाबूत आहे. आणि हेच राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीला नेमकी कोणती भूमिका घेतील, ती भूमिका सर्वच पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे. आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एक होणार, ही बातमी आल्याबरोबर विरोधकांची झोप उडाली आहे. कारण
ठाकरे परिवार आणि मुंबई हे समीकरण महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक पक्षाला ठाऊक आहे. अर्थात हे दोन भाऊ एकत्र येतील ही बाब अजूनही तळ्यात मळ्यात जरी असली असू द्या. ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी गुगली टाकली की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आता एकत्र येतील, परंतु निर्णय कोण घेईल, तर त्यांनी सांगून टाकलं की तो निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा. आता शरद पवारांना आपला पॉवर सेपरेट चालणार नसल्याची चाहूल लागल्याने विलिनीकरणाचा पत्ता पवारांनी आता नवा फेकला आहे. आणि याच गोष्टीला समांतर दृष्टीने पाहिलं तर राज ठाकरेंना देखील विधानसभा निवडणुकीला पराभव स्वीकारावा लागला होता. पराभव म्हणजे अर्थात भोपळा, शून्य मिळालं त्यांच्या वाट्याला. त्यामुळे त्यांना देखील बंधुप्रेमाची आठवण आता ऐन वेळेवर झाली आहे का, हा देखील प्रश्न आहे. त्यापैकी सत्य काहीही असो वा नसो, परंतु सध्याची परिस्थिती पाहता, आताची कंडिशन बघता उद्धव ठाकरेंच्या बाजूने जनता तेव्हाही होती आणि आजही आहे असे संकेत दिसत आहेत. कारण काय, सहानुभूतीची प्रचंड लाट. आणखी स्पष्ट बोलायचं झाल्यास एखाद्या सिनेमातील सकारात्मक भूमिका निभावणाऱ्या नटाला एका वेगळ्या अँगलने प्रेक्षक बघतात हे लक्षात घ्या. कलेच्या दृष्टीने विलन कितीही मोठा कलाकार असला, कितीही त्याची मोठी अदाकारी असली, त्याचं सादरीकरण असलं, तरी सिनेमागृहात बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकांची दाद शेवटी कथेच्या रूपाने का होईना पण ती नायकासोबतच असते, सिनेमातल्या हिरो सोबतच असते. लक्षात घ्या. खलनायकाला फारसा वाव मिळत नसतो. नेमकं मागील काही वर्षात पातळी सोडलेल्या राजकारणाचा सामान्य जनतेला अगदी वीट आला आहे. आणि हा वीट आला असल्याने सामान्य जनता मात्र प्रचंड हल्ली नाराज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच किंग मेकर होतील आणि राज ठाकरे जर का सोबत असले तर हा महाराष्ट्र भविष्यात पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने धाव घेईल, हे निश्चित आहे. असो, आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा, व्यक्त व्हा बिनधास्तपणे. महाराष्ट्राच्या जनजागृतीसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमीच बातम्यांची खडानखडा माहिती घेऊन आपल्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे, ही काळजी आम्हाला असणं ही काळाची गरज आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मित्रहो जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर पोहोचवा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.